चला आज आपण वांग्याची भाजी कशी बनवायची ते बघूया। इथे मी वांगे असे कापून घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथं मी शेंगदाणे धुवून घेतले आहे लसूण टाकून। इथे बघू शकता कोथिंबीर आणि मसाले घ्यायचे आहेत। तर चला आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेला आहे। 2 चमचे आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, इथे बघू शकता। तर आता हे तेल आपलं तापू द्यायचं आहे। तेल तापून झालं की आपण याच्यामध्ये 1 छोटा चमचा भरून राई टाकणार आहोत। राई छान अशी तडतडू द्यायची आहे की त्याच्यामध्ये 1 चमचा आपण जिरे पण टाकून घ्यायचे। जिरे तडतडून झाले आहे आपले जिरे मोहरी, आणि आता आपण याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। 1 वाटी टाकू शकता तुम्ही किंवा अंदाजाने पण टाकू शकता। हे छान असं परतून घ्यायचं फोडणीमध्ये। बघू शकता शेंगदाण्याचं कूट आपलं छान असं परतून झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकल्यावर असं छान परतून घ्यायचे, त्याला पण मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य। आता याच्यामध्ये आपण अंदाजानुसार इथे मी अर्धा चमचा हळद टाकते। हळद टाकली तर ती पण अशी छान मिक्स करून घ्यायची। त्याच्यानंतर आता आपण इथे 2 चमचे आपण इथे अंबारी मसाला टाकणार आहोत, आणि 1.5 चमचा आपण इथे लाल तिखट टाकून घ्यायचे। 1.5 चमचा लाल तिखट आणि गरम मसाला धना पावडर हे अर्धा चमचा टाकून घ्यायची। याला पण छान असं सगळं साहित्य असं छान मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये। इथे बघू शकता या अशा पद्धतीने। तर आता आपण याच्यामध्ये हे कापलेले शेंगदाणे हे, तर याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये वांगे आणि बटाटे मिक्स करून असे कापायचे फोडणीमध्ये, आणि त्याला छान असं फोडणीत परतून घ्यायचं। तर चला आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊया। खाली आपल्या मसाला जळू नये म्हणून पाणी टाकून घ्यायचं, आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने वांगे आणि बटाट्याची मिक्स भाजी आपण इथे बनवतो आहे। तर माझी रेसिपी, माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर इथे बघू शकता असं छान आपले हे बटाटे आणि वांगे असे मिक्स झालेले आहेत फोडणीमध्ये। तर आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी करून टाकून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। याला छान असं शिजवून घ्यायचे आधी। तर आपण मग पाणी कमी जास्त करू शकता। तर इथे बघू शकता अशी छान आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे। तर आता तुम्हाला जेवढी घट्ट ठेवायची, जेवढी पातळ ठेवायची तुम्ही ठेवू शकता। तर चला आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊया। तर इथे बघू शकता अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं। इथे मी 1 चमचा मीठ टाकते, इथे बघू शकता। हे मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकल्यानंतर त्याला छान अशी मिक्स करून घ्यायची भाजी। आणि तुम्ही ह्या भाजीला घट्ट ठेवू शकता किंवा तुम्ही पातळ पण करू शकता। तर अशी छान आपली वांगे बटाट्याची मिक्स भाजी, तशी सगळं मीठ आपलं मिक्स झालं पाहिजे पूर्ण भाजीमध्ये या अशा पद्धतीने। आता याच्यामध्ये तुम्ही 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे।